जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या या धम्मलिपीच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कालच्या अभ्यासात आपण लिप्यांमध्ये झालेले बदल अभ्यासत असताना ट वर्गापर्यंत आपल्या ट वर्णापर्यंतचे झालेले बदल अभ्यासलेले आहेत. तर आजपासून आपण राहिलेले वर्ण अभ्यासू. तर थ थ आपण अशा पद्धतीनं अभ्यासलेला होता. त्यानंतर सातवांमध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने आपण अभ्यासतो. त्यानंतर कनिष्क कालखंडामध्ये तो गोलच आहे, फक्त मध्ये बिंदूऐवजी पूर्ण रेषा दिलेली आहे. त्यानंतर वाकाटक कालखंडामध्ये तो सुद्धा गोल आहे, मात्र मधली रेषा ही पूर्णपणे जॉईंट झालेली नाही. तर वाकाटक कालखंडानंतर येतो गुप्त कालखंड. तर गुप्त कालखंडामध्ये आपल्याला सेम वाकाटक प्रमाणेच अभ्यासायला मिळतोय. चालुक्यांच्या कालखंडामध्ये याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला जाणवतोय. तर तो बदल अशा पद्धतीने असून मध्ये याला बिंदू दिलेला आहे. तर दुसरं एक वर्जन आपल्याला अभ्यासायला मिळतं वाकाटकमध्ये, चालुक्यामध्ये. तर ते अशा पद्धतीचं असून त्याला इथे मध्यभागी बिंदू दिलेला आहे. तर कदंबांमध्ये थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतोय. तो अशा पद्धतीने असून इथे त्याला मध्यभागी बिंदू दिला आहे. आणि दुसरं एक वर्जन यातलंच अभ्यासायला मिळतंय, ते अशा पद्धतीने असून इथे मध्ये बिंदू दिलेला आहे. तर वल्लभींच्या कालखंडामध्ये आपल्याला तो अशा पद्धतीने एक अभ्यासायला मिळतोय. तर दुसरा अशा पद्धतीने बी अभ्यासायला मिळतोय. तर राष्ट्रकूटांमध्ये ह्यात खूपच बदल झालेला जाणवतोय. तर तो असा एक अभ्यासायला मिळतोय. तर दुसरा अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर द द हे आपण अशा पद्धतीनं सम्राट अशोककालीन धम्मलिपीत अभ्यासलं. तर सातवांमध्ये अशा पद्धतीनं बी मिळतं, अशा पद्धतीनं बी आपल्याला अभ्यासायला मिळते. त्यानंतर कनिष्क कालखंडामध्ये अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. तर वाकाटकमध्ये तो अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. गुप्तांच्या पिरियडमध्ये तो अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. गुप्त पिरियड नंतर आपला येतो चालुक्य पिरियड. चालुक्य पिरियडमध्ये हा एक अभ्यासायला मिळतो. तर दुसरा ही रेषा सरळ आहे, अशा पद्धतीने बी अभ्यासायला मिळतोय. कदम कालखंडामध्ये तो अशा पद्धतीने आहे. तर वल्लभींमध्ये तो असा अभ्यासायला मिळतोय. दुसरा आहे तो वरची रेषा खूप मोठी आहे आणि खालचा भाग छोटा दिलेला आहे. तर राष्ट्रकूटांमध्ये ही रेषा तिरकी असून अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. दुसरा असा बी अभ्यासायला मिळतोय. तर हे झालं
राष्ट्रकुटांपर्यंत. त्यानंतर आपण ध अभ्यासत असताना सम्राट अशोककालीन धम्मलिपीत या पद्धतीने अभ्यासला. सातवांमध्ये आपण या पद्धतीने अभ्यासला. सातवांमध्ये दुसरं एक वर्जन अभ्यासायला मिळतं, ते अशा प्रकारे आहे. तर कनिष्क कालखंडामध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळते. कनिष्क कालखंडामध्ये ध अभ्यासल्यानंतर वाकाटकमध्ये तो अशा पद्धतीने मिळतोय अभ्यासायला आपल्याला. तर गुप्त कालखंडामध्ये अभ्यासत असताना तो आपल्या सातवाहनकालीन धम्मलिपीत जसा अभ्यासला तसाच आहे, फक्त खाली थोडीशी इतिहासी एक रेषा दिलेली आहे त्याला. तर आपल्या चालुक्य कालखंडामध्ये तो अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. आणि दुसरा अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. चालुक्यानंतर कदंबांच्या कालखंडामध्ये तो अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर वल्लभींमध्ये तो अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर राष्ट्रकुटांमध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. किंवा दुसरं वर्जन राष्ट्रकुटांचंच आहे, ते अशा पद्धतीने बी अभ्यासायला मिळते. न आपण सम्राट अशोककालीन धम्मलिपीत या पद्धतीने अभ्यासलेला आहे. तर सातवाहनकालीन न काढताना तो असा बी अभ्यासलेला आहे आपण. शिवाय असा बी अभ्यासलेला आहे. हे रेषा देऊन इथे गाठ देऊन हे खाली असा न अभ्यासलेला आहे. आणि तिसरा वर्जन जे आहे सातवांमधलं ते अशा पद्धतीने आहे. न त्यानंतर कनिष्क कालखंडामध्ये ते सुद्धा अशा पद्धतीनंच आहे. कनिष्कानंतर वाकाटकमध्ये अशा पद्धतीने आपल्याला न अभ्यासायला मिळतोय. गुप्त पिरियडमध्ये बी अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर चालुक्यांच्या कालखंडामध्ये त्यात बदल झालाय थोडा. खालची रेषा वक्र येऊन वरची रेषा सरळ आलेली आहे. कदंबांमध्ये बी वरची रेषा सरळ आहे, मात्र खालची रेषा उजव्या साईडला खाली गेलेली आपल्याला अभ्यासायला मिळते. तर वल्लभींमध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर राष्ट्रकूटमध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळते. त्यानंतर सम्राट अशोककालीन धम्मलिपीत या पद्धतीने अभ्यासला आपण. त्यानंतर सातवांमध्ये एक असा अभ्यासला. तर दुसरा ही रेषा थोडीशी क्रॉस, परत सरळ खाली, परत वरती, अशा पद्धतीने अभ्यासलेला आहे तो. त्यानंतर कनिष्क कालखंडामध्ये आपण अभ्यासत असताना तो याच पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. आणि कनिष्कानंतर वाकाटकमध्ये याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला जाणवतोय. तो अशा प्रकारे बदल आहे हा त्यानंतर
गुप्त पिरियडमध्ये आपल्याला प हा सातवांसारखाच अभ्यासायला मिळतोय. तर चालुक्यांच्या कालखंडामध्ये या प मध्ये बदल झालेला आपल्याला जाणवतोय. तो अशा पद्धतीनं बदल आहे. ही रेषा थोडीशी तिरकी आहे. त्यानंतर हा असा येऊन अशा पद्धतीनं प अभ्यासायला मिळतोय, किंवा असा बी आहे प. त्यानंतर कदंब पिरियडमध्ये तो प आपल्याला अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. दुसरा अशा पद्धतीनं बी अभ्यासायला मिळतोय. तर वल्लभींमध्ये या पद्धतीनं आणि राष्ट्रकूटमध्ये ही रेषा थोडी तिरकी नंतर गोल अशा पद्धतीने आपल्याला फ अभ्यासायला मिळतोय. पण नंतर फ फ अभ्यासत असताना आपण सातवाहनकालीन धम्मलिपीत अशा पद्धतीने अभ्यासला. आपल्या सम्राट अशोककालीन धम्मलिपीत तर सातवांमध्ये तो अशा पद्धतीनं आपण फ अभ्यासलेला आहे. तर कनिष्क कालखंडामध्ये फ मध्ये थोडा फरक झालेला आहे. ही रेषा सरळ खाली आहे, त्यानंतर अशी वरती जो खालच्या बाजूने त्याला गाठ मारलेली आहे. तर अशा पद्धतीनं फ आपल्याला कनिष्क कालखंडात आढळून येतो. तर वाकाटक मध्ये तो फ अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर गुप्त पिरियड मध्ये दोन प्रकारे आपल्याला अभ्यासायला मिळतोय. तो ही रेषा थोडी तिरकी आहे. त्यानंतर अशा पद्धतीनं फ अभ्यासायला मिळतोय. तर दुसरा जो फ आहे तो अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. तर चालुक्यांच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. चालुक्यानंतर कदंबांमध्ये दोन वर्जनमध्ये फ अभ्यासायला मिळतोय. अशा पद्धतीनं एक आहे. तर दुसरा अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर वल्लभींमध्ये आणि वल्लभींनंतर राष्ट्रकूटमध्ये अशा पद्धतीने एक अभ्यासायला मिळतो. तर दुसरा जो आहे असा बी अभ्यासायला मिळतो. त्यानंतर ब ब हा बॉक्स प्रमाणे आपल्याला बऱ्याच कालखंडामध्ये अभ्यासायला मिळतोय. काही ठिकाणी थोडेसे बदल झालेले जाणवतात आपल्याला. हे अशा प्रकारे आहेत. ब तर गुप्त पिरियड मध्ये आपल्याला ब हा सर्वसाधारण थोड्याफार फरकानं पण एकाच पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतोय. मात्र चालुक्य कालखंडामध्ये ब मध्ये थोडासा बदल झालेला जाणवतोय. तो बदल अशा प्रकारे आहे. हा एक ब आपल्याला आढळतो अभ्यासायला. दुसरा ब अशा पद्धतीने ते अभ्यासायला मिळतो. तर वल्लभीन आपल्या कदंबांमध्ये ब अभ्यासत असताना तो
अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर वल्लभींमध्ये या साईडची रेषा थोडीशी अशी आतल्या साईडला गाठ मारल्यासारखी आहे आणि सेम राष्ट्रकूटमध्ये बी त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतोय अशा पद्धतीने. त्यानंतर भ अभ्यासत असताना आपण सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये अशा पद्धतीने अभ्यासला तर तो सातवाहनकालीन धम्मलिपीमध्ये अशा पद्धतीने एक अभ्यासायला मिळतो. तर दुसरा अशा पद्धतीने एक अभ्यासायला मिळतो. त्यानंतर कनिष्क कालखंडामध्ये तो अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर वाकाटकमध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. वाकाटक नंतर गुप्त कालखंडामध्ये आपल्याला भ मध्ये थोडासा बदल जाणवतोय. एक रेषा अशी उभी आहे आणि हा स सारखा खाली आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला गुप्त कालखंडामध्ये भ अभ्यासायला मिळतो. तर चालुक्यांमध्ये अशा पद्धतीने मिळतोय. चालुक्य कालखंडानंतर कदंब कालखंडामध्ये थोड्याफार फरकानं मात्र असाच अभ्यासायला मिळतोय. आणि वल्लभींमध्ये तो अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. वल्लभींनंतर राष्ट्रकूटांमध्ये तो असा एक अभ्यासायला मिळतोय. तर दुसरा अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर म सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये अशा पद्धतीने अभ्यासला. सातवाहनकालीन म आपण अशा पद्धतीने अभ्यासला. तर कनिष्क कालखंडामध्ये यात बदल झालेला आहे. ही रेषा सरळ आहे. सरळ रेषा घेऊन त्याला असं सरळ रेषा घेऊन त्याला खालची जी रेषा आहे ते अशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासायला मिळतो. त्यानंतर वाकाटक कालखंडामध्ये ब मध्ये थोडा फरक झालेला आहे. तो असा आहे. वाकाटक नंतर गुप्त कालखंडामध्ये भ मध्ये अजून बदल आपल्याला जाणवतो. तो अशा पद्धतीनं भ आपल्याला गुप्त कालखंडामध्ये मिळतो. तर चालुक्यांच्या कालखंडामध्ये अशा पद्धतीनं मिळतो. चालुक्यानंतर कदंबांच्या कालखंडामध्ये खालचा भाग हा चौकोन दिलेला आहे आणि वरती त्याला अशा पद्धतीनं वरती दोन वक्र रेषा दिलेल्या आहेत. त्यानंतर वल्लभींमध्ये तो 4 प्रमाणे आहे. तर राष्ट्रकूटांमध्ये 4 प्रमाणेच आपल्याला अभ्यासायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण आता म पर्यंतची व्यंजने अभ्यासलेली आहेत. तर ही सर्व व्यंजने आपल्या वहीवरती नोंद करून घ्या. पुढील व्यंजने आपण लगेच घेतो. तर पुढील व्यंजने आपण बघूया.
य सम्राट अशोकालीन धम्मलिपीमध्ये आपण अशा पद्धतीनं य अभ्यासलेला आहे. त्यानंतर सातवांमध्ये अशा पद्धतीनं ही आपण अभ्यासलेला आहे, किंवा अशा पद्धतीनं बी ही आपल्याला अभ्यासायला मिळतोय. सातवांनंतर कनिष्क कालखंडामध्ये य जो आहे तो अशा पद्धतीनं या साईडला थोडीशी ही रेषा गोल केलेली आहे. अशा पद्धतीनं कनिष्क कालखंडामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतोय. तर वाकाटकमध्ये तशाच प्रकारे थोडासा ही आपल्याला अभ्यासायला मिळतोय. तर गुप्त कालखंडामध्ये ही अभ्यासत असताना या ठिकाणी इथे गाठ दिलेली आपल्याला अभ्यासायला मिळते. अशा पद्धतीनं ही आपल्याला अभ्यासायला मिळतोय. तर चालुक्यांमध्ये तो अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. चालुक्य कालखंडानंतर कदंबाच्या कालखंडामध्ये तो अशा पद्धतीनं ही आपल्याला अभ्यासायला मिळते. तर वल्लभींमध्ये अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. तर राष्ट्रकूटांमध्ये ही अभ्यासत असताना तो अशा पद्धतीने आपल्याला ही अभ्यासायला मिळते. त्यानंतर र आपण सम्राट अशोकालीन धम्मलिपीमध्ये अशी उभी रेषा अभ्यासलेली होती. सम्राट अशोकालीन धम्मलिपीमध्ये अशी थोडीशी वक्र रेषा बी आपल्याला रच्या बाबतीत अभ्यासायला मिळते. तर सातवांमध्ये वरची रेषा थोडीशी क्रॉस असा बी अभ्यासायला मिळतोय, असाही अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर सातवांमध्ये अभ्यासल्यानंतर कनिष्क कालखंडामध्ये तो अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. कनिष्कानंतर वाकाटकमध्ये सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर वाकाटक नंतर गुप्त कालखंडामध्ये उभ्या रेषेमध्येच आपल्याला अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर चालुक्यांमध्ये अशा पद्धतीने मिळतोय. चालुक्यांनंतर कदंबांमध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर वल्लभींमध्ये आणि राष्ट्रकूटांमध्ये तर र मध्ये जास्त फरक झालेले आपल्याला जाणवत नाही. ल ल सम्राट अशोकालीन धम्मलिपीमध्ये ल अशा प्रकारे अभ्यासला. तर सातवांमध्ये अशा प्रकारे अभ्यासायला मिळतोय. दुसरा ल जो आहे तो अशा प्रकारे मी अभ्यासायला मिळतोय. आणि तिसरा जो ल आहे अशा पद्धतीने आपल्याला सातवांमध्ये अभ्यासायला मिळतोय. तर कनिष्क कालखंडामध्ये अशा पद्धतीनं ल आपल्याला अभ्यासायला मिळतोय. कनिष्कानंतर वाकाटकमध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. वाकाटक नंतर गुप्त कालखंडामध्ये र मध्ये बदल झालेला आपल्याला जाणवतोय. तर तो बदल आपण ल मधला बदल जो आहे तो अशा प्रकारे एक ल आपल्याला अभ्यासायला मिळतोय. तर दुसरा
अशा पद्धतीनं बिल आपल्याला अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर चालुक्यांमध्ये अशा पद्धतीने एक ल अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर दुसरा जो ल आहे चालुक्य कालखंडातला तो अशा पद्धतीनं बी आपल्याला अभ्यासायला मिळतोय. तर कदम कालखंडामध्ये आपण ल अभ्यासला तर तो काहीसा अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. वल्लभींमध्ये सेम त्याच पद्धतीनं आहे. तर वल्लभीनंतर राष्ट्रकुटांमध्ये तो इंग्लिश अक्षर ई प्रमाणे अभ्यासायला मिळतोय. अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर व तर व अभ्यासत असताना आपण सम्राट अशोकालीन धम्मलिपीमध्ये अशा पद्धतीने अभ्यासला. सातवाहनकालीन धम्मलिपीमध्ये आपण वरती रेषा आणि खाली थोडासा त्रिकोण झालेला आपण अभ्यासला. दुसरा व जो आहे अशा पद्धतीने बी आपल्याला सातवांमध्ये अभ्यासायला मिळतो. आणि तिसरा व अशा पद्धतीने बी अभ्यासायला मिळतो. तर कनिष्क कालखंडामध्ये व अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. कनिष्क नंतर वाकाटकमध्ये सुद्धा जास्त फरक झालेला जाणवत नाही. अशा पद्धतीनं व आपल्याला अभ्यासायला मिळतोय. वाकाटक नंतर गुप्त कालखंडामध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. गुप्त नंतर चालुक्यांच्या कालखंडामध्ये व अभ्यासत असताना अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर कदंबांमध्ये अशा पद्धतीनं कदंबांच्या नंतर जो कालखंड येतोय वल्लभी, तर वल्लभींच्या कालखंडामध्ये व अभ्यासत असताना आपण अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. आणि दुसरा जो व आहे तो अशा पद्धतीने बी अभ्यासायला मिळतोय. तर राष्ट्रकुटांमध्ये व मध्ये खूपच बदल झालेला जाणवतोय. तर तो अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर श आपण अभ्यासत असताना सम्राट अशोकालीन धम्मलिपीमध्ये अशा प्रकारे आपण श अभ्यासलेला आहे. तर सातवांमध्ये असा अभ्यासला. दुसरा श जो आहे सातवांमधलाच तो अशा पद्धतीने अभ्यासला. कनिष्क कालखंडामध्ये श हा सातवांसारखाच अभ्यासायला मिळतोय. श तर वाकाटक कालखंडामध्ये श मध्ये जो बदल झालाय तो लक्ष द्या. इंग्लिश अक्षर ए सारखा श आहे. त्यानंतर गुप्त कालखंडामध्ये बी काहीसा तसाच आपल्याला श अभ्यासायला मिळतोय. तर चालुक्यांच्या बी कालखंडामध्ये तो त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतोय. फक्त त्याच्या डोक्यावरती अशी थोडीशी आडवी रेषा आहे वरच्या साईडला.
कदंब कालखंडामध्ये तो यासारखाच आपल्याला अभ्यासायला मिळतोय. बाकी पुढच्या कालखंडामध्ये तो इंग्लिश अक्षर ए प्रमाणेच अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर श श ष षटकोनाचा अशा पद्धतीने अभ्यासाला मिळतो. तर तो गुप्त कालखंडामध्ये श मध्ये बघा कसा बदल झालाय. अशा पद्धतीनं श गुप्त कालखंडामध्ये आपल्याला अभ्यासायला मिळतो. गुप्तानंतर चालुक्य कालखंडामध्ये तो अशा पद्धतीनं श असून त्याला इथं वरती 2 रेषा आहेत. त्यानंतर कदंबांमध्ये सुद्धा श अभ्यासत असताना तो काहीच आपल्याला अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर वल्लभीमध्ये तो अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर राष्ट्रकुटांमध्ये तो अशा प्रकारे आपल्याला अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर सातवांमध्ये स अभ्यासत असताना पण असा एक स अभ्यासलेला आहे. तर दुसरा असा बी स आपल्याला अभ्यासायला मिळतोय. कनिष्क कालखंडामध्ये अशा पद्धतीनं स आपल्याला अभ्यासायला मिळतोय. कनिष्क नंतर वाकाटकमध्ये अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. तर गुप्त कालखंडामध्ये भ सारखाच पण फरक कसा आहे तो लक्ष द्या. उभी रेषा त्यानंतर खाली गाठ मारून वरती गेलेला आहे. स मध्ये असा वरती गेलाय तर श मध्ये खाली येऊन वरती गेलेला आहे. त्या दोन्हीमध्ये फरक गुप्त कालामधला फरक बघा तुम्ही अभ्यासा जरा. त्यानंतर चालुक्यांमध्ये स आपल्याला सम्राट अशोककालीन स सारखाच अभ्यासायला मिळतोय. तर कदंब काल आपल्या चालुक्य कालखंडामध्ये तो अशा पद्धतीनं अभ्यासायला मिळतोय. त्यानंतर वल्लभींमध्ये श अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर ह्याच्यामध्ये राष्ट्रकुटांमध्ये स अभ्यासत असताना तो काहीसा अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतो. ह ह वाकाटक कालखंडामध्ये अभ्यासत असताना
अशा पद्धतीनं हा आपल्याला अभ्यासायला मिळतोय. तर गुप्त कालखंडामध्ये तो अशा पद्धतीनं मिळतोय. तर चालुक्यांमध्ये अशा पद्धतीने अभ्यासायला मिळतोय. तर वल्लभींमध्ये अशा पद्धतीनं मिळतोय. त्यानंतर राहिला ळचे वर्जन आपल्याला शिलालेखांमध्ये अभ्यासायला मिळत नाहीत. तर आपण सम्राट अशोककालीन नमलिपीमध्ये ळ अभ्यासला तो काहीसा अशा प्रकारे होता आणि सातवांमध्ये जो ळ अभ्यासलेला आहे तो अशा प्रकारे होता. तर अशा प्रकारे व्यंजनांमध्ये झालेले बदल आपण पाहिलेले आहेत. तर उद्या इथं पुढच्या अभ्यासात आपण वेलांटी आणि उकारमध्ये जे बदल झालेले आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. जय भीम, नमो बुद्धाय. अभ्यास करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला जे काही कमेंट असतील त्या कमेंट व्हिडिओला द्या तुम्ही. जय भीम, नमो बुद्धाय.